किंवा सत्यशोधक धर्म आहे हा आणि याचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी खरा हा कार्यक्रम होता. हा सामाजिक कार्यक्रम होता. फायदा मोठ्या प्रमाणात होईल, कारण उत्तरेमध्ये भारतीय जनता पार्टीला थांबवायचं असेल तर वामन मेश्राम आणि त्यांचं जे संघटन आहे त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. आणि सत्तेचं राजकारण केलं, पण शरद पवारांनी विचार सोडले ही गोष्ट काही खरी नाही. त्याच्यामध्ये नवीन प्रयोग पहिल्यांदा पुण्यामध्ये घडला आणि तो प्रयोग असा होता, बामसपचे वामन मेश्राम, संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तिघेही एका व्यासपीठावरती होते. बामसेप ही संघटना काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, संभाजी ब्रिगेड काय आहे हे माहिती आहे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण. तर या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे एका व्यासपीठावर येण्याचा जो सगळं प्रयत्न होते ते प्रवीण गायकवाड यांनी केलेले होते. तर या तिघांनी व्यासपीठावर एकत्र यावं अशी गरज का वाटली आणि त्यातनं पुढे नक्की काय निष्पन्न होणार आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाली. 24 सप्टेंबर 2023ला पुण्यामध्ये अत्यंत मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आले होते. खरं तर वामन मेश्राम जे आहेत ते बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मूल निवासी संघ नावाची एक त्यांची संघटना आहे, त्याचेही ते प्रमुख आहेत. आणि प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बामसेपच्या स्टेजवर आदरणीय शरद पवार साहेब आले. पण त्याचबरोबर सत्यशोधक विचाराचं गेली 50-60 वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात ज्यांनी मांडणी केली ते बाबा आढाव, हमाल पंचायतचे अध्यक्ष, लक्ष्मण माने उपऱ्याकार, किंवा भटक्या विमुक्त समाजाचे नेते, असे बहुजन समाजातले प्रमुख नेते या कार्यक्रमाला आले होते. आता खरं तर हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि सत्यशोधक हा जो विचार आहे किंवा सत्यशोधक धर्म आहे हा आणि याचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी खरा हा कार्यक्रम होता. हा सामाजिक कार्यक्रम होता. आता नेमकं काय झालंय की देशातली जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जो विचार पुढे येतो तो वैदिक ब्राह्मणी धर्माचा विचार आहे, ज्याला आपण मनुस्मृतीचा विचार म्हणतो, विषमतेचा विचार मानतो. अशा विचाराला जर थोपवायचा असेल तर सत्यशोधक हा जो विचार आहे जो महात्मा फुलेंचा आहे आणि जो आपल्या राज्यघटनेत दिसतो किंवा आपलं देशाचं जे ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते, त्यामुळं सत्याचा पुरस्कार केलेला प्रत्येक माणसाला आवडतो. त्यामुळं त्या दृष्टीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून या सामाजिक चळवळीतल्या लोकांनी एकत्र आणायचा प्रयत्न केला. ही जरी सामाजिक चळवळ असली तरी बामसेप म्हणा किंवा संभाजी ब्रिगेड असेल तर यांना एका विशिष्ट चष्म्यातनं पाहिलं जातं. आणि बामसेपची मूल निवासी जी संकल्पना आहे ही संकल्पना ही थोडीशी एक समाजामध्ये फूट पाडणारी आहे आणि त्या संकल्पनेमुळं त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे असं पण बोललं जातं. आणि त्याच्यासोबत संभाजी ब्रिगेड हे कॉकटेल हे थोडंसं अनेकांना वाटतं डेंजर कॉकटेल आहे असा अनेकांचा आक्षेप आहे. आणि मुळात मूल निवासी ही संकल्पना काय आहे की इथं एक संस्कृती होती, नाग संस्कृती होती, द्रविड संस्कृती होती आणि आर्य संस्कृतीचं आक्रमण झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि नेमका हा जो संघर्ष आहे आर्य विरुद्ध अनार्य हा महात्मा फुलेंनी मांडलेला आहे. एकीकडं महात्मा फुलेंना आपले प्रेरणा मानायची, गुरुस्थानी मानायचं, आणि दुसरीकडं त्यांचे विचार मांडले की म्हणायचं की हा विचार इथला नाहीये. तर मुळात आर्य अनार्याचा संघर्षच महात्मा फुलेंनी मांडला. आणि महात्मा फुलेंना गुरुस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात, शाहू महाराज मध्ये येतात, ही सगळं चळवळ चालवतात. फुले शाहू आंबेडकरांची समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याच्या विचाराची चळवळ म्हणजे ही सत्याची चळवळ आहे. इथल्या सर्वसामान्य मूल निवासी लोकांची चळवळ आहे. आणि बाहेरून जे लोक आले होते आर्य यांनी इथल्या लोकांना वेदाच्या माध्यमातनं, मनुस्मृतीच्या माध्यमातनं गुलाम केलं होतं. स्त्रियांना हक्क अधिकार नाकारले होते, अस्पृश्यता लादली होती, असंख्य अशा गोष्टी होत्या. आणि त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने महात्मा फुले लढले. जर महात्मा फुलेंचा विचार सांगणं जर काही गोलमाल असेल किंवा चुकीचं असेल
तर मला असं वाटतं की आपल्याला या विचारावर पुनर्विचार करावा लागेल. पण हे जे तुम्ही बामसेफला जे सगळं जवळ करतात किंवा जे चित्र दिसतं आहे, हे कुठेतरी प्रकाश आंबेडकरांना शह देण्याचा प्रयत्न आहे का? नाही, मुळात कसं आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रकाश आंबेडकर साहेब हे वंचित आघाडीच्या माध्यमातून काम करतात. तेही अर्थात फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचंच काम करतात, बहुजन समाजाचं उद्धाराचं काम करतात. बामसेफ ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संघटना आहे. मुख्यतः मला असं दिसतं की वामन मिश्रमांचा जास्त फायदा जर ते इंडिया आघाडीत आले तर उत्तर प्रदेशमध्ये मायावतींपासून दुरावलेला एक मोठा वर्ग आहे मायावतींच्या बदलत्या भूमिकेमुळं, तो जवळपास 13-14% आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये त्याचा अभ्यास केला तर 8-9% आहे. गुजरातमध्ये केला तर तोही 7-8% आहे. तर बामसेफ आणि तिच्या विचारधारणेला मानणारा जो वर्ग आहे, जो बहुजन समाज पार्टीकडे गेला होता, तो बहुजन समाज पार्टी सध्या कुठलीही भूमिका पार पाडत नसल्यामुळं तो वामन मिश्राम साहेबांबरोबर आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव समाजवादी पक्षाची, अजित सिंग ज्यांचा जाटांचा मोठा गट आहे त्या ह्याच्यामध्ये, चरण सिंगांचे ते चिरंजीव आहे, त्यांचा एक प्रभावित भाग आहे, आणि वामन मिश्राम हे जर इंडिया आघाडीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकत्र आले, बिहारमध्ये नितीश कुमारांबरोबर वामन मिश्रामांचे लोक गेले, गुजरातमध्ये गेले, तर मी निश्चित सांगतो की त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. कारण उत्तरेमध्ये भारतीय जनता पार्टीला थांबवायचं असेल तर वामन मिश्राम आणि त्यांचं जे संघटन आहे त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. मला जो आपला पहिला प्रश्न होता की शरद पवारांचं राजकारण आणि ही जी तुमची मांडणी आहे ही एकत्र येते आहे का, की शरद पवारांना याचा फटका बसेल? नाही, एक लक्षात घ्या की सातत्याने शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की त्यांचं कुटुंब हे सत्यशोधक विचाराचं होतं. त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे बंधू हे सगळेजण शेतकरी कामगार पक्षात सक्रिय होते आणि सत्यशोधक समाजाचा वारसाच त्यांना मिळालेला असल्यामुळं आपल्या देशातला एवढा मोठा नेता आहे त्याला या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे, कारण त्यांचा वारसा तसा आहे. आणि शरद पवार साहेब स्वतः सुद्धा सत्यशोधक विचारापासून आपण वेगळे आहोत असं कधी सांगत नाही. राजकारणासाठी त्यांनी त्यांच्या घराण्याच्या शेतकरी कामगार पक्षाचा वारसा न नेता पुढं यशवंतराव चव्हाणांनी त्यांना जवळपास मानसपुत्रच मानला असल्यामुळं आणि राजकीय व्यावहारिकता पवार साहेबांना आहे मला माहिती आहे, कारण शेतकरी कामगार पक्षाचा मर्यादा जशा लक्षात आल्या त्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसची कास धरली आणि सत्तेचं राजकारण केलं. पण शरद पवारांनी विचार सोडले ही गोष्ट काही खरी नाही. ओके.